नाशिकचा भोंदू बाबा खराचं पाप काही काल परवाचं नाहीये। या लिंगपिसाट बाबाचं पाप 46 वर्षे जुनं आहे। त्याने 1980 साली म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी एका दूरच्या नातेवाईक महिलेचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे। खराचं हे पाप समजल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला चांगला चोपून काढला होता। 46 वर्षांपूर्वी काय घडलं होतं आणि ग्रामस्थांनी चोपल्यावर खराचं काय झालं होतं, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट, खरात पापांचा बाप। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलिस मराठी। खरात पापे अमाप, खरातला पापांचा बाप म्हणायला हरकत नाही, इतकी पाप त्यानं त्याच्या आयुष्यात केली आहेत। आता तर त्यानं त्याच्याच गावात 46 वर्षांपूर्वी केलेल्या पापाची चर्चा होऊ लागली। खरातनं वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1980 साली एका दूरच्या नातेवाईक महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या घटनेची चर्चा होती। संबंधित महिलेला मूल होत नसल्याचा फायदा घेऊन त्यानं तिला जाळ्यात ओढल्याची चर्चा जोर धरू लागली। खराचं हे दुष्कृत्य जेव्हा गावाला समजलं तेव्हा संतापाची लाट उसळली। मग मात्र संतप्त गावकऱ्यांनी खरातला चांगला चोपला होता। या घटनेनंतर पोलिसांच्या भीतीनं खरातनं एका रात्रीत गाव सोडलं आणि तो फरार झाला। गाव सोडून पळालेला खरात तब्बल 15 वर्षे गायब होता। या काळात तो कुठं होता, कुणाच्या आश्रयाला होता, त्यानं तिथंही आपल्या पापांची मालिका सुरू ठेवली होती का, असे सवाल आता उपस्थित होतात। दरम्यान तुला मुलगाच होईल असं सांगून विधी करण्याच्या नावाखाली एका गर्भवती महिलेवर खरातनं लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। कालच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या खरातची आज याच गुन्ह्यात SIT पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। या प्रकरणातील फिर्यादीनं खरातच्या काळ्या कारनाम्याबाबतचे इलेक्ट्रॉनिक पुरावे सुद्धा सादर केले आहेत। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं काल बुधवारी कोर्टानं त्याला 21 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती। त्यानंतर त्याला तिसऱ्या गुन्ह्यात SITनं वर्ग करून न्यायालयाकडून ताबा घेत अटक केली। आता सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आणखी एका नव्या गुन्ह्यात पोलीस कोठडी मिळवण्यासाठी आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे। यावेळी त्याला VC द्वारे हजर केलं जाणार आहे। SIT पथकानं कॅनडा कॉर्नरवरील त्याच्या ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयाची झाडाझडती घेतली असता एका प्लास्टिकच्या डब्यात 22 रुद्राक्ष आढळून आले। शिवाय ABCD 1 ते 26 पर्यंत अंक लिहिलेली 18 इंचाची पट्टी, शिवनिका संस्थांच्या नावानं छापलेले कोरे पावती पुस्तक, एक भिंग काच, मळकट रंगाच्या पातळ द्रव्यानं भरलेली काचेची बाटली देखील आढळून आली। हे सर्व साहित्य आता जप्त करण्यात आलं। थोडक्यात काय तर खरातनं सुरू केलेली पापांची मालिका 46 वर्षांनंतर म्हणजे 17 मार्च 2026 रोजी खंडित झाली। त्यानं भोंदूगिरीचं हे जाळं 46 वर्षांपूर्वी विणायला सुरुवात केली होती। आज तोच त्यानं विणलेल्या जाळ्यात कसा अडकून पडलाय हे सारा देश पाहतोय। पण या 46 वर्षांमध्ये त्यानं केलेल्या पापांचा घडा आता फुटलाय। हा पापांचा घडा फुटल्यानंतर त्यानं केलेली पापं उघड्यावर आली। म्हणूनच म्हणावं लागतंय, खरात पापे अमाप, खरात पापांचा बाप।